मी मंगेश महादेव मेहर, राज्य संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना। आज या ठिकाणी आपल्या लक्ष्मी सिनेमा पॅलेसमध्ये आपण जो काही या ठिकाणी धाप हा पिक्चर या ठिकाणी पाहिलेला आहे आणि या धाप चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्या जुन्नर तालुक्यातील एक युवा कलाकार राहुल योगेश बबन गाडगे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि स्वतः या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे। आणि ही भूमिका बजावत असताना त्या ठिकाणी त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जे दिव्यांग असतात, विकलांग असतात, विशेष करून मुक्या ही भूमिका त्यांनी केलेली आहे। आणि जगामध्ये, समाजामध्ये या विकलांग, दिव्यांग, विशेषतः मुक्या लोकांना किती यातना सहन करायला लागतात या चित्रपटातून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं समाजाला दाखवलेलं आहे। त्याचबरोबर या चित्रपटाची जी काही संपूर्ण शूटिंग आहे ती विशेष करून आपल्या पुणे जिल्ह्यातील रांजणी गाव असेल, निमगाव सावा असेल, गडाची वाडी असेल, खोडद परिसर असेल, त्याचबरोबर आपल्या पुणे जिल्ह्यातील मार्केट यार्ड, गुलटेकडी या ठिकाणची भूमिका असेल, त्याचबरोबर शनिवारवाडाचा परिसर असेल, हा सगळा परिसर या ठिकाणी आपण पाहत असताना निश्चितपणे आपला जिल्हा असेल किंवा आपल्या तालुक्यातील एक युवक चांगल्या प्रकारची भूमिका या ठिकाणी बजावत असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर या चित्रपटामध्ये मित्रप्रेम कसं असतं हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्याचबरोबर या देशामध्ये जी काही हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेशभाषा चाहे अनेक है। त्याचबरोबर या देशामध्ये अनेक धर्माचे, अनेक जातीचे लोक गुण्यागोविंदाने माणसाने माणसाप्रमाणे कसं वागावं हे देखील या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतंय। असे अनेक संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि एक प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारचं मानवतेचं दर्शन, माणुसकीचं दर्शन देखील या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। निश्चितपणे जे काही आपल्या तालुक्यातील युवा कलाकार योगेश बबन गाडगे यांना या पुढचा भावी काळ अतिशय चांगल्या प्रकारचा आहे, अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। थांबतो। धन्यवाद।